नमस्कार. आपली पिढी ही खरंच एक भाग्यवान पिढी आहे. 500 वर्षाच्या संघर्षाची यशस्वी सांगता आणि अयोध्येच्या राम जन्मस्थानावर प्रभू रामचंद्रांची बालमूर्ती ह्याची स्थापना आपल्याला आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष पाहायला अनुभवायला मिळते आहे. 1525 साली बाबरानं दिल्लीचा कब्जा केला, आपलं शासन प्रस्थापित केलं. त्यानंतर 1528 साली बाबराचा सेनापती मीर बाकी यानं अयोध्येवर आक्रमण करून तिकडे असलेलं मंदिर उद्ध्वस्त केलं. त्या ठिकाणी मशीद बांधायचा प्रयत्न केला. 500 वर्ष हिंदुस्थान जरी मुघलांच्या किंवा अन्य परकीय राजांच्या गुलामीत असला तरी स्वस्थ बसलेला नव्हता. राम जन्मभूमी मुक्त करण्यासाठी संघर्ष केला. हा संघर्ष गेले 500 वर्ष अविरत सुरू आहे. 1528 ते 2024 जवळजवळ 500 वर्ष. या संघर्षामध्ये 76 लढाया झालेल्या आहेत राम जन्मभूमीच्या मुक्तीसाठी. मग साधू संन्याशांच्या सैन्यानं तिथे मुक्तीचा प्रयत्न केला, महिला सैन्यानं मुक्तीचा प्रयत्न केला, गुरु गोविंद सिंगांनी राम जन्मभूमीच्या मुक्तीसाठी लढा दिला. आज हिंदू आणि शीख हे वेगळे वेगळे आहेत असं सांगितलं जातं, पण गुरु गोविंद सिंगांनी राम जन्मभूमीच्या मुक्तीसाठी लढा दिलेली घटना ही इतिहासातली आहे. अशा पद्धतीनं हा लढा सुरू झाला. कोर्ट केस झाल्या, इंग्रजांच्या काळात देखील कोर्ट केस झाली. देशाला स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतरही राम जन्मभूमी ही हिंदूंना मिळाली नाही. आणि मग अचानक 1949 साली एक चमत्कार घडला. एका रात्री, मध्यरात्री, त्या ठिकाणी जो पहारेदार होता पोलीसचा, हा तिथे ड्युटीवर असताना त्याला डुलकी लागली, झोप लागली. जागा होऊन बघतो तर तिथे रामललाची मूर्ती विराजमान होती. अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांनी कोर्टात दिलेलं. ही कशी आली? तो ड्युटीवर होता. मग त्याला विचारलं गेलं, ही रामललाची मूर्ती कशी आली? तर ऑन रेकॉर्ड त्यांनी सांगितलेलं आहे की मी ड्युटीवर होतो, मला डुलकी लागली, थोडा वेळ झोपलो आणि झोपेतच मला स्वप्नामध्ये दिसल्यागत एक उज्ज्वल असं प्रकाश मला दिसला आणि डोळे उघडून बघतो तर आज जिथे रामललाची मूर्ती तिथे दिसते, ही रामललाची मूर्ती तिथे मला दिसायला लागली. हे त्यांनी स्टेटमेंट नोंदवलेलं आहे त्याची जेव्हा चौकशी झाली तेव्हा. त्यानंतर मग शासनानं तिथे कारवाई केली आणि ताळं लावलं. फक्त दिवसातनं 2दा तिथे पुजारी जाईल आणि त्या रामललाची पूजा करेल अशी परवानगी कोर्टानं दिली. त्यानंतर मग तो विषय तसाच राहिला आणि 1985 साली निर्णय आला की ते कुलूप उघडलं जाऊ शकतं आणि मग कुलूप उघडलं गेलं. त्यानंतर झालेल्या धर्मसंसदेनं निर्णय घेतला की त्या ठिकाणी रामाच्या जन्मस्थानी भव्य मंदिर उभारलं पाहिजे. आणि मग त्या दृष्टीने हालचालींना सुरुवात झाली. त्या ठिकाणी मंदिर आहे हे डाव्या इतिहासकारांना माहिती होतं. आर्किओलॉजिस्ट, पुरातत्वविद के मोहम्मद यांनी म्हटलं की तिथे मंदिर होतं हे माहिती असताना सुद्धा माझ्यावर दबाव आणला गेला. डाव्या इतिहासकारांनी दबाव आणला की या विषयावर गप्प बसा, नाही तर तुमची नोकरी जाईल. आणि मग नोकरी सांभाळण्याच्या दृष्टीनं मला ते गप्प राहावं लागलं. पण ते तिथे मंदिर आहे हे माहिती होतं. हे तेव्हाच जर उघड झालं असतं
तर मंदिराचं ताळं खोलल्यानंतर तिथे नवीन मंदिर हे उभं राहायला वेळ लागला नसता. पण 1985 साल उजाडलं तिथे असलेलं ताळं खोलून त्या ठिकाणी पूजेची परवानगी मिळाली ह्यासाठी. त्यानंतर मग राम जन्मभूमी मुक्तीच्या दिशेनं समाजाला जागृत करणं, समाजाला त्या राम जन्मभूमीचा इतिहास सांगणं हे गरजेचं होतं. समाजाचं उग्र रूप आधी सरळ मार्गाने सांगितलं की असं असं आहे, हे हिंदूंना द्या. मग बाबरी मशीद ॲक्शन कमिटी, या बाबरी मशीद ॲक्शन कमिटी ज्याचे प्रमुख कन्व्हिनर होते सय्यद शहाबुद्दीन. सय्यद शहाबुद्दीन हा माणूस बंगालमधल्या, बिहारमधल्या किशनगंज लोकसभा मतदारसंघातनं निवडून यायचा. हा IAS ऑफिसर होता, नंतर रिटायर झाला आणि राजकारणात आला. त्यांनी बाबरी मस्जिद ॲक्शन कमिटी स्थापन केली आणि त्यावेळेला त्याला असं वाटत होतं की पुरावे कधीच बाहेर येणार नाहीत. त्यामुळे तो म्हणाला की तुम्ही जर पुरावे सादर केले तर बाबरी मस्जिद ॲक्शन कमिटी आपलं आंदोलन मागे घेईल आणि मंदिराच्या बांधकामाचा रस्ता मोकळा करेल. पण तसं काही झालं नाही. मधल्या काळात सय्यद शहाबुद्दीन हा देखील वृद्ध झाला आणि त्याचा देहांत झाला. पण इकडे हिंदू जागृतीचं काम सुरू केलं. मग त्यातली सगळ्यात पहिलं राम जानकी रथयात्रा या देशभरात आयोजित केल्या. जिल्ह्यामध्ये, प्रांतामध्ये राम जानकी रथयात्रा, आणि रथयात्रांच्या शेवटी त्या त्या जिल्ह्यामध्ये एखाद्या मंदिरामध्ये त्या राम जानकीची जी मूर्ती होती त्याची स्थापना केली गेली. त्याच्यानंतरच्या वर्षी रामशिला पूजन, प्रत्येक गावातून एक वीट, ह्या विटेचं लोकांनी पूजन करावं आणि ती अयोध्येला पाठवावी. शेकड्याने विटा तिथे आल्या आणि तिथे त्या विटांचा एक थर लागून गेला. लोकांनी त्याची थट्टा केली, ह्या विटा इथे सडतील, काय करणार. पण त्याही विटा आता झालेल्या मंदिरात या वापरल्या गेलेल्या आहेत. त्यानंतर 1990 साली राम ज्योतीची कार्यक्रम झाला. खेडोपाडी रामज्योती दिल्या गेल्या. अयोध्येहून आलेली रामज्योत, त्याच्यावर पेटवलेल्या अन्य ज्योत, आणखीन ज्योती, ह्या रामज्योती खेडोपाडी या पूजनासाठी दिल्या गेल्या. खेड्यातल्या मंदिरांमध्ये त्या दिल्या गेल्या. म्हणजे एकदा खेड्यांमधनं रामशिला या अयोध्येला आणल्या, पुढच्या वर्षी अयोध्येची ज्योत ही खेडोपाडी नेली. अशा प्रकारचे प्रत्येक खेडं हे राम जन्मभूमीशी जोडून लोकांच्या भावना राम जन्मभूमीशी जोडल्या गेल्या. 1990 सालीच पहिली कर सेवा झाली. सोपी होती, साधी होती. लोकांनी तिथे वाळू टाकावी आणि राम जन्मभूमी प्रत्यक्ष पाहावी, हा त्याच्या मागचा उद्देश होता. म्हणजे एकदा विटा पाठवल्या, एकदा ज्योती तिकडनं गावाला पाठवली, गावोगावचा संबंध राम जन्मभूमीशी जोडला गेला. आता व्यक्तींनी, लोकांनी तिथपर्यंत यावं म्हणून पहिली कर सेवा. काही नव्हतं, शरयूतली वाळू आणायची, त्या राम जन्मभूमीच्या ठिकाणी ही तिथे टाकायची. एवढा साधा कार्यक्रम होता. मुलायम सिंग त्यावेळेला उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री होता. हा हिंदू विरोधी होता. मुसलमानांची व्होट बँक ही त्याची मुख्य व्होट बँक होती आणि त्यांनी त्यामुळे चारही बाजूनी बंदोबस्त केला आणि त्यांनी मोठा दंभ भरला की इतकी चोख व्यवस्था आहे की पंछी भी पर नहीं मार सकेगा. एखादा पक्षी सुद्धा त्या बाबरी मशीद, त्याला ते बाबरी मशीद म्हणत असत, हा तिथे येऊ शकणार नाही. पण कारसेवक तर कारसेवक होते, ते जिद्दीनं तिथे गेले. कारसेवकांना अडवण्यासाठी ठिकठिकाणी गाड्या बंद केल्या. अयोध्येच्या दिशेने, लखनौच्या दिशेने येणाऱ्या गाड्या बंद केल्या, रस्ते बंद केले. पण कारसेवकांची जिद्द, याच्या पुढे तो काहीच करू शकला नाही. लोक चालत गेले अयोध्येला. वाटेत असलेल्या खेड्यांमधल्या लोकांनी या करसेवकांची राहायची, भोजनाची सोय केली गावागावामध्ये. इतके लोक हे या करसेवेच्या बाजूने राम मंदिराच्या बरोबर उभे होते.
आणि मग अयोध्येत प्रचंड गोळीबार झाला. अनेक करसेवकांचं तिथे बलिदान दिलं गेलं. पण शेवटी करसेवक गुंबजावर चढले आणि तिथे भगवा झेंडा हा त्या गुंबजावर उभा केला. अनेक करसेवक यांचं बलिदान त्या ठिकाणी झालेलं आहे. 500 वर्षाच्या संघर्षामध्ये ज्या 76 वेळा लढाया झाल्या त्याच्यामध्ये 3.5 लाख लोकांचं बलिदान झालेलं आहे. आपण स्वतःला भाग्यवान तर मानतो आहोतच, पण आपल्याला हे भाग्य प्राप्त करण्यासाठी 3.5 लाख लोकांनी आपल्या आयुष्याचं बलिदान दिलं आहे. अनेकांनी आपली आयुष्य या भूमीच्या मुक्तीसाठी ही खर्ची घातलेली आहे. हे विसरून चालणार नाही. त्यांचं ऋण आपण विसरू शकणार नाही. भाग्यवान आपण आहोत, पण आपल्याला हे भाग्य पाहायला मिळावं म्हणून या सर्व लोकांनी आपलं बलिदान दिलेलं आहे. आपली आयुष्य ह्या कारणासाठी खर्ची घातलेली आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरी करसेवा 1992 साली झाली. कल्याण सिंग हे त्यावेळेला मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांनी गोळीबार केला नाही. ते रामाचे भक्त होते, त्यांनी गोळीबार नाही केला. शंकरराव चव्हाण हे केंद्रीय गृहमंत्री होते, नरसिंहराव पंतप्रधान होते. करसेवक आले आणि मग अशा बातम्या ह्या गृहमंत्र्यांकडे जातातच. नंतरच्या भाषणात कल्याण सिंगांनी सांगितलं की केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाणांचा मला फोन आला की करसेवक त्या बाबरी मशिदीजवळ आलेले आहेत. खरं म्हणजे बाबरी ढाचा ते मशीद कधीच नव्हती, तिथे रामाची मूर्ती होती, त्या मूर्तीची पूजा होत होती. मग ज्या ठिकाणी रामाच्या मूर्तीची पूजा होत होती त्याला मशीद कसं म्हणतात? शंकररावांनी सांगितलं की करसेवक, हे कल्याण सिंगांनी स्वतःच एका भाषणात सांगितलंय, करसेवक तिथे गुंबजावर चढलेले आहेत. मग कल्याण सिंगांनी भाषणात असं सांगितलं की मग मी त्यांना उत्तर दिलं, तुम्ही दिल्लीला आहात, इकडनं लांब आहात, मी लखनौमध्ये बसलेलो आहे, उत्तर प्रदेशच्या राजधानीत. अयोध्या इकडनं जवळ आहे. त्यामुळे मी तुम्हाला पुढचं सांगतो की करसेवकांनी बाबरी ढाचा तोडायला सुरुवात केली आहे आणि हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छितो, पण मी गोळीबार करणार नाही. करसेवकांवर मी नाही गोळीबार करणार. आणि मग त्या दिवशी ज्यांना संध्याकाळी सुद्धा वाटलं नव्हतं की काय होणार, अनेक लोक हे सकाळी आम्हाला म्हणत होते अशा किती करसेवा कराल रे, काय काय कराल. संध्याकाळी बातमी आली की बाबरी ढाचा हा पाडला गेला. बाबरी ढाचा पाडताना ज्या ठिकाणी रामललाची मूर्ती होती ती मूर्ती अलगद उचलून एका बाजूला नेली. त्या ठिकाणी एक मोठा दगड ठेवला. ती जागा ही हरवली जाऊ नये, कुठे गेली हे त्या डेब्रिस खाली, आणि म्हणून एक मोठा दगड तिथे ठेवला गेला. बाबरी ढाचा पाडला गेला. मग बाबरी ढाचा त्या ठिकाणी मोकळा करून तिथे रामललाची मूर्ती पुन्हा प्रस्थापित केली. मग रामललाला तिथे थोडं संरक्षण मिळावं, थोडा सावली मिळावी म्हणून एक कापडी त्या ठिकाणी मंडप उभारला. 1992 ते आत्तापर्यंत रामलला हे मंदिरात नव्हते, एका तात्पुरत्या मंडपामध्ये तिथे विराजमान होते. त्याच ठिकाणी आता मोठं मंदिर बांधायचं. ह्या सगळ्या काळामधलं एक गीत हे मला आठवत आहे आणि त्या गीताचे शब्द देखील आठवत आहेत. योगायोग असा की त्यावेळेला दूरदर्शनवर रामानंद सागर यांची रामायण ही सिरियल सुरू होती आणि तो प्रसंग आहे की वानरसेना हे प्रभू रामचंद्रांचं नेतृत्व आहे आणि वानरसेना ही लंकेवर आक्रमण करते. रामजी की सेना चली. त्या गीतामध्ये एक ओळ आहे, जब तक काम न पूर्ण होगा नाम नहीं विश्राम का. करसेवक थांबले नाहीत. ह्या सगळ्याच्या मागे ज्यांची शक्ती लागत होती, ज्यांनी ह्या सगळ्या आंदोलनाचं नेतृत्व केलं, ते अशोकजी सिंघल, आचार्य गिरिराज किशोर, या आंदोलनाचं प्रत्यक्ष सूत्रसंचालन करणारे मोरोपंत पिंगळे, संघाचे त्यावेळचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस, हे आज हा दिवस पाहायला उपस्थित नाहीत. ज्या करसेवकांनी आपलं बलिदान दिलं ते करसेवक आज हा सोहळा पाहायला उपस्थित नाहीत. आपण उपस्थित आहोत.
आपल्यापैकी काही जण 90 साली 92 साली कर सेवेला गेले असतील, पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या असतील, त्याला आपलं हे कर सेवेला जाणं हे सार्थक झाल्यासारखं वाटत असेल. ज्यांनी या सगळ्या आंदोलनाचं नेतृत्व त्या काळात केलं, ती मंडळी आज उपस्थित नाहीत. भाग्य आपल्याला मिळालं, आयुष्य त्यांची वेचली गेली. ह्यावेळेला एक प्रसंग आठवतो. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं, देशाची फाळणी झाली आणि मग लिओनार्ड मोस्ले या इंग्रज पत्रकाराला पंडित जवाहरलाल नेहरूंची त्यांनी मुलाखत घेतली. लिओनार्ड मोस्लेनी पंडितजींना एक प्रश्न विचारला, तुम्ही स्वातंत्र्य घेण्याची घाई का केलीत? अजून थोडा काळ थांबला असता तर अखंड भारत तुमच्या हाती आला असता. जिन्ना हे आजारी होते, जिन्नाचा मृत्यू झाला असता आणि अखंड भारत तुमच्या हाती आला असता. पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्याला दिलेलं असं उत्तर आहे की आम्ही वृद्ध झालो होतो, आणखीन आंदोलन करण्याची उमेद आमच्यात शिल्लक नव्हती. हे त्यांनी 1949-50 साली ते लिओनार्ड मोस्लेला सांगितलं आहे. त्यानंतर 17 वर्ष ते भारताचे पंतप्रधान राहिले, तेव्हा ते वृद्ध नव्हते झाले. त्यामुळे आम्ही स्वातंत्र्य आंदोलनामध्ये भारताचं जे जसं रूप आम्हाला हाती पडलं ते आम्ही घेतलं असं सांगितलं. या ठिकाणी तसं नाही झालं. आंदोलनाची सुरुवात ज्यांनी केली ते सगळं नेतृत्व वृद्ध झालं. काळाच्या ओघामध्ये त्यांची जीवनयात्रा संपली. पण आम्ही वृद्ध झालो म्हणून आता आंदोलन थांबवा असं नाही झालं. आंदोलनाची सूत्र पुढच्या पिढीच्या हाती दिली, ती पुढची पिढी लढली आणि त्याचाच परिणाम आज आपल्याला तिथे राम जन्मभूमीच्या ठिकाणी एक मंदिर दिसतंय. 2010 साली कोर्टाचा पहिला निर्णय आला, मग विषय सुप्रीम कोर्टात गेला. त्याही काळामध्ये सुरुवातीपासून आंदोलकांची, आंदोलनाच्या नेतृत्वाची अशी भूमिका होती की हे प्रकरण कोर्टात जाऊ नये, आपसी सलोख्यानं हे सुटावं आणि म्हणून हे आंदोलन आहे. शासनानं आपसी सलोखा घडवून आणण्यात मार्गदर्शन करावं, आम्ही त्याला तयार आहोत. पण हा आपसी सलोखा काही लोकांना मान्य नव्हता, ते कोर्टात गेले. आणि मग त्यातले काही पुरोगामी पत्रकार हे संघाच्या विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांना विचारत असत की प्रकरण कोर्टात गेलाय, कोर्टाचा निर्णय काहीही आला तरी तुम्ही मान्य कराल का? विश्व हिंदू परिषद आणि संघाच्या नेतृत्वानं पुन्हा पुन्हा हे सांगितलं, कोर्टाचा निर्णय तर शिरसावंद्या राहील, आम्ही मान्य करूच, पण हा विषय कोर्टात जायला नको होता, आपसी सलोख्यानं सुटायला हवा हे त्यांनी सांगितलं. आणि नंतर जो कोर्टाचा निर्णय आला तो मंदिर बांधण्याच्या बाजूनी आला. मग मंदिर बांधण्याच्या बाजूनी निर्णय आला, तो मात्र या पुरोगाम्यांना पचला नाही. मग तो निर्णय देणाऱ्या न्यायाधीशांबद्दल उलट बोललं गेलं. जे कोर्टाचा निर्णय मान्य करणार की नाही असा जाब विचारत होते, तेच कोर्टाचा निर्णय मान्य करताना त्यांना त्रास होत होता. पुढच्या काळामध्ये सगळं शांत झालं, नंतर मंदिर उभं राहिलं, लोकांनी भरभरून त्याच्यासाठी धन दिलं. 3 वर्षापूर्वी जेव्हा कार्यकर्ते लोकांच्या घरोघर गेले, लोक वाट पाहत होते, पैसे बाजूला काढून ठेवले होते. घरोघर जाणाऱ्या संपर्क अभियानामध्ये मी देखील, मला भाग्य मिळालं सहभागी व्हायचं. आणि लोकांनी पैसे बाजूला काढून ठेवले होते, हे आम्हाला द्यायचेत, आम्ही बाजूला काढून ठेवले, आम्ही वाट पाहत होतो, तुम्ही केव्हा येताय, बरं झालं आलात, हे त्या लोकांच्या प्रतिक्रिया होत्या. ज्यांनी हिंदू धर्म सोडला आणि अन्य धर्मात गेले अशाही लोकांनी आनंदानं हसत हसत निधी दिलेला आहे. जेवढं निधी गोळा करायचं लक्ष होतं त्यापेक्षा कितीतरी जास्त निधी, 2-3 पटीने जास्त निधी हा गोळा झाला. निधी जसा गोळा करायचा होता तसं लोकांच्या जागृती करून हे मंदिर बांधायचं आहे. आज ते मंदिर उभं राहिलेलं आहे. राम जन्मभूमीच्या त्या जन्मस्थानी प्रभू रामचंद्राच्या बालमूर्तीची उद्या प्राण प्रतिष्ठा होणार आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरदार पटेलांनी हे म्हटलं, आता आपण स्वतंत्र झालेलो आहोत,
सोमनाथचं जे मंदिर जे तोडलं गेलं हे पारतंत्र्याचं प्रतीक आहे. सोमनाथचं मंदिर नव्याने बांधून ते आपलं स्वातंत्र्याचं प्रतीक, पारतंत्र्याचं प्रतीक हटवलं पाहिजे अशी भूमिका घेतली. सरदार पटेलांनी पुढाकार घेतला. पंतप्रधानांना त्यावेळेला निमंत्रण दिलं गेलं होतं, त्यांनी ते नाकारलं. राष्ट्रपती गेले. डॉक्टर राजेंद्र प्रसादांवर सुद्धा दबाव आणला गेला, तुम्ही तिथे जाऊ नका, तुम्ही देशाचे राष्ट्रपती आहात. पण डॉक्टर राजेंद्र प्रसाद आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यांनी सांगितलं मी तिथे जाणार आहे, पाहिजे तर राष्ट्रपती पदाचा राजीनामा देतो, पण मी तिथे जाणार. असं ठणकावून डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी सांगितल्यानंतर मग कोणीच काही बोललं नाही. डॉक्टर राजेंद्र प्रसाद तिथे गेले आणि सोमनाथाच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली. आज या सगळ्या विषयामध्ये पंतप्रधान स्वतः तिथे येणार आहेत. हा फरक आहे की त्यावेळच्या पंतप्रधानांनी यायचं नाकारलं, राष्ट्रपतींना सुद्धा सूचित केलं तुम्ही जाऊ नका. आज या देशाचे पंतप्रधान आनंदाने तिथे येत आहेत. त्या ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना करायची, प्राणप्रतिष्ठा करायची म्हणून त्यांनी 10 दिवसाचा उपवास पाळलाय, अनुष्ठानं केलेत. आणि ह्या 10 दिवसामध्ये ते पलंगावर झोपलेले नाहीत, जमिनीवर झोपलेले आहेत रात्री. ही निष्ठा आहे. हा राम हा काही फक्त धार्मिक नाही तर या देशाच्या सन्मानाचं प्रतीक आहे. परकीय आक्रमकांना आपल्या देशाच्या सन्मानाच्या प्रतीकावर हल्ला केलाय आणि कुठलाही परकीय आक्रमक हा स्थानिक लोकांचा तेजोभंग करायचा प्रयत्न करतो. राम जन्मभूमीचं मंदिर तोडणं, उद्ध्वस्त करणं हा हिंदू समाजाचा तेजोभंग करण्यासाठी बाबर नावाच्या परकीय आक्रमकाने केलं. तेच पुढे काशीला झालं, तेच पुढे मथुरेला झालं. आपल्याला ज्यांच्यावर राज्य करायचं आहे त्यांचा तेजोभंग केला पाहिजे, त्यांना पराभूत मनस्थितीत आणलं पाहिजे, हे त्यांनी केलं. आज हे मंदिर उभं करून आपण पुन्हा एक विजिगीषू वृत्तीची जोपासना करतो. विजिगीषू मनोवृत्तीत आपण येणार आहोत. ही विजिगीषू मनोवृत्ती हे भारताच्या पुढच्या उत्थानासाठी ही अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आज तो दिवस आपल्याला पाहायचं सौभाग्य लाभलेलं आहे. हे सौभाग्य जे आपल्याला लाभलेलं आहे त्यासाठी गेल्या 500 वर्षामध्ये ज्यांनी ज्यांनी बलिदान केलं, ज्यांनी ज्यांनी आपले आयुष्य खर्ची घातली, त्या सगळ्यांना वंदन करतो. धन्यवाद.